बी फॉर बॅग्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण पॅन्ट पीस आणि शर्ट पीसच्या कापडापासून सुंदर अशी एक शोल्डर बॅग तयार केलेली आहे। त्याची रुंदी शिवून 14 इंच, उंची 10 इंच आणि बॉटमचा साइड याचा 6 इंच आणि दुसरी एक बॉटमची साइड पण 6 इंचाची तयार झालेली आहे। घरच्या साहित्यात सुंदर अशी आपली ही बॅग तयार झालेली आहे। त्यासाठी साडीचा अस्तर आपण वापरलेला आहे आणि ब्लाउजसाठी जे वापरतो तेच टच बटन आपण याला जोडलेले आहेत। कमी खर्चात घरच्या घरी आपली ही बॅग सुंदर तयार झालेली आहे। त्यासाठी आपण काळ्या रंगाचे 10 पीस 5 बाय 5 इंच आकारात कट केलेले आहेत आणि व्हाईट कलरचे 12 पीस कट करून घेतलेले आहेत। अशा प्रकारे आपण या काळ्या पीसचा अगोदर टोकाला टोक जोडून मांडणी करून घेऊया। हे 10 पीस आपण व्यवस्थित असे जोडून घ्यायचे आहेत। एकदम सोप्या पद्धतीने आपण ही बॅग शिवायला शिकणार आहोत। तुम्हाला जर बॅग छोटी शिवायची असेल तर आपण 5 बाय 5 पेक्षा 4 बाय 4 इंचाचे किंवा 3 बाय 3 इंचाचे पण हे पीस कट करून घेऊ शकतो। आता व्हाईट पीस घेऊन आपण या काळ्या रंगाच्या पीसमध्ये सरळ लाईनमध्ये हे 3 पीस अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आहेत। आपल्याला जोडणी करताना हे खूप सोपं जाणार आहे आणि लक्षात ठेवायला पण सोपं आहे। आता हे सर्व पीस आपले मांडणी करून झालेले आहेत। हे 2 पीस खालचे घेऊन आता आपण एकमेकांवरती ठेवून जोडून घेऊया। आता हे 2 पीस जोडून झाल्यानंतर पुढचे हे 4 पीस पण आपण एकमेकांवरती ठेवून असं जोडून घ्यायचं आहे। हे पीस जोडून झाल्यानंतर आता होते तसेच आपण त्या जागेवरती याची मांडणी करून घ्यायची आहे। पुढचे आता हे 5 पीस जोडून घ्यायचे। त्याची मांडणी पुन्हा पहिल्या आकारातच ठेवायची आहे। पुढचे पण 5 पीस आपण आता जोडून घेऊ। आता पुढचे 4 पीस एकमेकांना जोडून घेऊया आणि उरलेले 2 पीस पण आपण आता जोडून त्याच्या जागेवरती मांडून घेऊया। आता हे पूर्ण पीस शिवून आपले त्याच आकारात आपण ठेवलेले आहेत आणि आता पुढचे हे 2 पीस आपण घेऊन आडवे आता एकमेकांवरती बरोबर मध्य जोडून अगोदर मध्यावरती जोडायचं आणि नंतर मग बाजूचा भाग जोडून घ्यायचा। आता त्या पुढचा पीस पण आपण याला अशा प्रकारे जोडून घ्यायचा आहे। आता ह्या 3 लाईन आपल्या जोडून झालेल्या आहेत। पुढची लाईन पण आपण अशा प्रकारे या भागावरती ठेवून पिनअप करून घ्या आणि नंतर जोडून घ्या। पॉइंटला पॉइंट ठेवून आपण जोडून घ्यायचा आहे, त्यामुळे आपला आकार चुकणार नाही। पॉइंटच्या ठिकाणी पिनअप केले तरी चालेल। आता पुढचा हा 2 पीसचा तुकडा याला जोडून घ्यायचा आहे। आता हे सर्व पीस आपले जोडून हा अखंड पीस तयार झालेला आहे। या सर्व भागावरती आपण आता इस्त्री करून घेऊया। या सर्व भागाला इस्त्री करून घेतल्यानंतर याच आकारात आपण हा नॉन-वोव्हनचा पीस कट करून घेतलेला आहे। हा पीस याच्यावरती ठेवून आता याला पिनअप करून घेऊ आणि नंतर याच्या सर्व बाजूंनी आपण शिलाई करून घ्यायची आहे। नॉन-वोव्हन जोडून घेतलेला आहे आणि त्याच आकारात आपण आता एका ब्लाउज पीसमधून साडीच्या हे अस्तर कट करून घेऊया। आता आपण अस्तर कट करून घेतलेला आहे। आता बंद जोडण्यासाठी आपण वरच्या बाजूवरती 1 इंचावरती खूण करून घ्यायचा आणि तेवढा आकार आपण कट करून घ्यायचा आहे अस्तरचा आणि वरच्या भागाचा पण। आणि काळा कलरचा चौरस जिथे संपतो तिथे खूण करून घ्यायचे आहे
कारण आपल्याला तिथपर्यंतच शिलाई करायची आहे अस्तराला। आता इकडचा पण आपण 1 इंचावरती खूण करून बंधांसाठीचा भाग कट करून घेऊ आणि खूण करून घ्यायची आहे काळा रंग जिथे संपतो तिथे। आता आपण बंद तयार करून घेऊ। त्यासाठी अर्धा इंच रुंदीचं नॉन-वोव्हन आणि 3 इंच रुंदीचं कापड आणि याची लांबी 20 इंच घेतलेली आहे। आता हे बंद तयार करून झालेले आहेत आणि ते आता आपण याच्यावरती जोडून घेऊया। बंद जोडून घेतल्यानंतर यावरती आपण हे अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि पिनअप करून घेऊया अस्तरला। आपला काळा भाग जिथपर्यंत आहे तिथपर्यंतच आपण याला शिलाई करून घ्यायची आहे, मधल्या भागाला आणि काळा चौरस आहे तिथपर्यंतच। आता आपण तेवढ्याच भागाला शिलाई करून घेतलेली आहे दोन्ही साइडने। मध्ये थोडासा कट लावून घ्यायचा आहे आणि आता आपण अशा प्रकारे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अस्तर एका बाजूला आणि मेन पार्ट एका बाजूला ठेवून घ्यायचा आहे आणि हा प्रत्येक असा कोपऱ्याला कोपरा जोडून पिनअप करून घेऊया चारही भागांना। ज्याप्रमाणे या बाजूला पिनअप केले आहेत त्याचप्रमाणे दुसरी बाजू पण आपण पिनअप करून घ्यायची आहे। आता आपण या भागाला शिलाई करायची आणि शेवटच्या भागाला शिलाई करून घ्यायची आहे, मधल्या भागाला शिलाई करायची नाही। आता आपण हा मधला भाग शिवायचा ठेवलेला आहे अस्तरचा आणि मेन पार्टचा। आता हा भाग आपण अशा प्रकारे फोल्ड करून याला पिनअप करून शिलाई करून घेऊया। मेन पार्टच्या दोन्ही भागांना शिलाई करायची आहे। अस्तरच्या एकाच भागाला शिलाई करायची आणि एक भाग आपण ही बॅग सुलट करण्यासाठी शिवायचा ठेवायचा आहे। आता आपण या भागांना शिलाई 3 भागांना शिलाई केलेली आहे, एक भाग आपण शिवायचा सोडलेला आहे। त्यातून आपण ही बॅग आता बाहेर काढून घेऊया। आता अगोदरच आपण आता याला पूर्ण बाहेर काढण्याच्या अगोदरच शिलाई करून घेऊया अस्तरला। अस्तरला तर आपण शिलाई करून घेतलेली आहे आणि आता ही बॅग आपण सुलट करून घेऊ। कोपरे व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आहेत बॅगचे। सुलट केल्यानंतर एकदम सुंदर अशी आपली ही बॅग तयार झालेली आहे। वरच्या भागावरती आपण आता हे दाबटीप घालून घेऊया। दाबटीप घालून घेतल्यानंतर खूपच सुंदर आकार बॅगचा आलेला आहे। बॅगमध्ये जागा पण खूप आहे। त्याला आपण टच बटन जोडून घेतलेले आहेत 3। अशा प्रकारे सुंदर अशी आपली घरच्या साहित्यात ही बॅग तयार झालेली आहे। व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।